नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अदानी समूहानं इस्रायली कंपनीसोबत भागीदारी करून महाराष्ट्रामध्ये 83,947 कोटी म्हणजेच $10 अब्ज किमतीचा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. माहितीनुसार महाराष्ट्र सरकारनं 4 मोठ्या उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये अदानी समूहाच्या अदानी सेमीकंडक्टर प्रकल्पाचाही समावेश आहे. या सेमीकंडक्टर प्रोजेक्टमध्ये एकूण 1,17,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे आणि सुमारे 29,000 नवीन रोजगाराच्या संधी यामध्ये निर्माण होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की या प्रकल्पांमुळे स्थानिक पुरवठा साखळी मजबूत होईल आणि तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पांमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या भागधारकांना मदत होईल आणि स्थानिक कामगारांना प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होतील. अदानी ग्रुप आणि टॉवर सेमीकंडक्टर यांच्या भागीदारीमध्ये स्थापन होणाऱ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाला पहिल्या टप्प्यामध्ये 58,763 कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 25,184 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या सेमीकंडक्टर प्रकल्पामुळे 15,000 लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रामध्ये अदानी समूहाचं हे पहिलंच पाऊल असेल. मुंबईच्या बाहेरील तळोजा इथे हा प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दरमहा 40,000 चिप्स तयार केल्या जातील, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ही क्षमता दरमहा 80,000 चिप्सपर्यंत वाढवली जाईल. या व्यतिरिक्त स्कोडा, फोक्सवॅगन इंडिया या पुण्यामध्ये 12,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा प्रकल्प देखील उभारणार आहे, ज्यामुळे जवळपास 1,000 लोकांना रोजगार उपलब्ध होईल. टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी 21,273 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा प्रकल्प आणणार आहे, ज्यामुळे जवळपास 12,000 रोजगार निर्माण होतील. त्यानंतर रेमंड लक्झरी कॉटन या अमरावतीमध्ये 188 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला देखील मंजुरी मिळालेली आहे. त्यातून 550 लोकांना रोजगार उपलब्ध होईल. जुलैमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये 80,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. गेल्या 2 महिन्यांमध्ये 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे जवळपास 35,000 नवीन नोकऱ्या निर्माण होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर मग मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.